दिवंगत बाबा आमटेंच्या परिश्रमातून उभ्या राहिलेल्या आनंदवनानं एकीकडे 75 वर्ष पूर्ण केली, तर दुसरीकडे हेच आनंदवन पैशांअभावी आता अडचणीत आले। 1948 साली फक्त 2 झोपड्यांपासून सुरू झालेला हा प्रकल्प आज हजारो महारोगी आणि निराधारांना आसरा देतोय। मात्र त्यासाठी निधी अपुरा पडतोय। यामुळे आता या आनंदवनानंच मदतीसाठी सरकार आणि दानशूरांना साथ घातली आहे। अमृत महोत्सवी वर्षात आनंदवन उदास, मदतीचा ओघ घटल्यानं आनंदवन आर्थिक अडचणीत। आनंदवनाला हवेत मदतीचे हात। ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे आणि साधनाताई आमटेंनी आपलं आयुष्य झिजवून आनंदवन उभारलं। चंद्रपूर जिल्ह्यातील या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। मात्र मागच्या 3 वर्षांपासून आनंदवनाला येणारा आर्थिक मदतीचा ओघ घटलाय। त्यामुळे आनंदवन प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले। सध्या या आनंदवन प्रकल्पात कुष्ठरोगी, दिव्यांग आणि इतर वंचित समाज घटकांचे 1800 लोक राहतात। तसंच कृषी विज्ञान विभागाचे 3565 आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये 5500 विद्यार्थी आहेत। या सर्वांचं जेवण, राहणं, शिक्षण, आरोग्य सुविधांची सोय संस्थेमार्फतच केली जाते। शासकीय अनुदान गेली 5 वर्ष प्रलंबित असल्यानं ही संस्था आता अडचणीत आली आहे। 16.5 कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी आता आनंदवनला मदतीची गरज आहे। त्यामुळे आनंदवनाला तातडीने मदतीचा हात द्यावा अशी विनंती आनंदवनचे विश्वस्त कौस्तुभ आमटे यांनी केली आहे। आता संस्थेकडे जे अंतर्गत स्रोतातून जे जमा झालेले जे पैसे होते, जे साठलेले पैसे होते एवढ्या काळामध्ये, ते संपलेत। असेच हजारो हात, लाखो हात जर पुढे आले, असेच पुढे येत राहिले यापुढेही, आणि मोठ्या प्रमाणावर जर आमच्यापर्यंत जर हात पोहोचले तर हे काम असंच उभं राहील आणि अधिकाधिक गरजू घटकांपर्यंत समाजातल्या, म्हणजे इथे निवासीच नाही तर इथे अनिवासी किंवा बाहेरही जे समाजात घटक आहेत त्यांच्यापर्यंत संख्यात्मकरित्या आणि गुणात्मकरित्या पोहोचण्याचा महारोगी सेवा समितीचा मनोदय आहे। मागच्या 75 वर्षांपासून आनंदवनाने हजारो कुष्ठरोगींसह समाजानं नाकारलेल्या लोकांना आपलंसं केलं। त्यांना आनंदानं जगायला शिकवलं। त्यासाठी आमटे कुटुंबाच्या अनेक पिढ्या आजही अहोरात्र झटतायत। मात्र अमृत महोत्सवी वर्षात आनंदवनाला आर्थिक मदतीचे हात तोकडे पडतायत। त्यामुळे सरकारनंही थकीत निधी आनंदवनाला तातडीने द्यावा आणि दानशूरांनी आनंदवनासाठी मदतीचा हात द्यावा इतकीच आशा। आशिष आंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, चंद्रपूर।